सायंकाळची वेळ आहे मित्रांनो आणि आता इतकं छान वाटतं ना, पूर्ण थंड थंड वाटतं. आणि दिवसभर पण एवढं गरम नाही झालं बरं का, कारण का खाली इथे भरपूर पाणी मारलंय आणि पूर्ण थंड होतं खाली. मग त्याच्यावरती अशी गोणी टाकली की एकदम छान वाटतं, असं थंड एकदम. आणि आज काय गरम होत नाही. काल थोडासा पाऊस झाला, थोडासा झाला नॉर्मल, पण असं आज चला चला असं वातावरण आहे ना की चला या या या, चला चला साहेब चला. आपला छोटा बाबू टायगर. आणि ब्रुनो बघा इथेच बसलेला आहे. काय माहिती का, घरामध्ये ना एक कपडा टाकला ना खाली, त्याच्यावरती पाणी टाकलं, थोड्या वेळ टाकायचं, नंतर अर्धा एक तास झाला की तो कपडा बाजूला टाकायचा. त्या कपड्याच्या खाली ओसा ओलावर राहतो ना, हे तिथे बसतात चांगलं, त्यांची ढेरी जमिनीला लागून असे. इकडे ये ए ए शी शी, आणि काहीतरी आणलं घाणेनी, कुठून आणतो काय टायगर, जा तिकडे जा पण. आणि हे बघा आपला हा बाबू बघा कसा बसलेला आहे. सायंकाळी छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. अरे बाबा काय चगळतोय, काय समजत नाही, काय आणले त्यांनी असं खायला. ए टाकले. आपण चूल ठेवलेली आहे बरं का इथे, चूल मांडून ठेवली. काल रात्री मी म्हटलं आपण चूल करूया, ते म्हणाले हां आता तेवढंच राहिले. काय माहिती का मित्रांनो, चूल पेटवायला येत नाही. आणि काय विशेष नाही, कारण का आता रॉकेल नाही ना. मग असं काय, एका जगमध्ये रॉकेल भरून घ्यायचं आणि त्या रॉकेलमध्ये ते लाकडं बुडवायची आणि चुलीत टाकायची, मग लगेच जाळ लागतो. जाळ बंद झाली की पुन्हा त्या जगामध्ये रॉकेलमध्ये लाकडं बुडवायची आणि परत चुलीत टाकायची, मग चूल पेटायची. का आता सांगावं, रॉकेल पण नाही आहे, कागदानी पण चूल पेटते. कसं आहे ना, सराव नाही ना आपल्याला. चुलीवर करायचं म्हटलं की एक माणूस असं म्हणजे 2 माणसं लागतात, एक जण जाळ पुढे ढकलायला. ते माझ्या लक्षातच राहत नाही की जाळ पुढे ढकलायचं. एकदा चालू झालं की इकडे हात चपात्या लाटायचे चालू असतात. अरे अरे जाळ कसं काय कमी झालं, चपात्या भाजत नाही, अरे आपण ह्याला पुढे ढकलायच्या लाकडांना. असं होतं कधी कधी, समजून घ्या तुम्ही सुद्धा. आणि मी केलीच चूल, मला चुलीवर करायला फार आवडतं. पण कसं आहे ना, स्पेशल त्याला असं वेगळं छोटंसं चुलीचं छोटं वेगळं घरच हवं आहे. करतो म्हणतात आणि काही होत नाही. ते म्हणतात लय दिवा लावते चुलीवर करून. तुला एक अजून स्पेशल माणूस पाहिजे चूल पेटवायला, लाकडं पुढं टाकायला, त्यापेक्षा ते नाही केलेलं बरं. 2-3 जण असले ना मज्जा येते. एक जण चुलीवर स्वयंपाक, मला ते फार आवडतं. असं चुलीवर स्वयंपाक करायचा आणि एक जण असं फू फू असं ते जाळ फुकायचा, मस्त मज्जा येते. काय आता कुठून आणता माणसं आपल्याकडे. मग काल मला चपात्या करायच्या होत्या, रात्री म्हणतात तर चूल पेटवते. ते म्हटले 4 चपात्यासाठी काय चूल पेटवते. मग केला गॅसवर 4 चपात्या. आणि सकाळी पण असं वाटलं होतं चूल पेटवावा, पण मला वाटतं काय बाहेर आण. ते म्हणले काय जाऊन दे कर, बघू जेवायचं तेव्हा बघता येईल. आम्हाला फार दिवस जातो गॅस, 2च माणसं, कारण काय गॅसच्या व्यतिरिक्त शेगडी पण आहे ना म्हणून. हा, स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. हे मागं दिसते ना, हे आपलं स्टँड आहे. हे छोटंसं आहे, म्हणजे त्याला असं असं उंच केलं की मोठं होतं. मोबाईलसाठी आणलेलं ते, आणि ते तुटलं बरं का, तसंच ठेवलं मी अडकून, त्याला चिपकवलं नाही वगैरे. आणि दुसरं आहे घरामध्ये, आहे आणखीन एक आहे घरामध्ये, त्याला मी काढतच नाही, मी असाच मोबाईल हातामध्ये पकडते. असं पुढं जाताना एकदा चैत्र महिन्यामध्ये तुळजापूरला गेली होती ना गेल्या वर्षी ह्याच महिन्यात, तेव्हा मी काढलेलं असं उंचावून. ते म्हणाले घेऊन नको जाऊ, तिकडे फार असं गर्दी असते ना यात्रेमध्ये. आपलं शाहरुख खान कुठे गेलाय बघा, कोंबड्याच्या खोरड्याच्या वरती. आपल्याला काय ह्या वर्षी काहीच नाही कामं केली अशी अजूनपर्यंत. ह्या दिवसापर्यंत कामं होतात. कोण आलं रे, माणसं रस्त्याच्या पलीकडे आहेत. 5 एकराचा नंबर आहे, त्याच्या पलीकडे रस्ता आहे. तिथे असले तरी हे भुंकतात. महाशय
केले आता क्रुडे करताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. अजून आपल्याला अवकाश आहे क्रुडे करायचा. असं बाहेरनं कुठून आलं की घरामध्ये कामाचा राडा. मी काय करते, हा पसारा बघते सगळा, असं जाऊन पसारा बघायचा, असं दिसतं ते अरे अरे थांब थोडंसं आराम करते जोर येईल परत. पहिले मी अशी करत नव्हती, पहिले जाम ताण घ्यायची कामाचा, असं वाटायचं हे कधी करू, हे कधी करू, हे संपलंच पाहिजे, हे काम आवरलं पाहिजे, हे झालंच पाहिजे, एवढ्या एवढ्या वेळात. माझं अगदी ठरलेलं असायचं एवढ्या वेळात हे काम झालंच पाहिजे. पण आता तसं काय नाही आहे, असं काम बघते होईल तेव्हा येऊन काय. आणि आपणच उद्या नसलोच, ह्या जगातच आपण नसत, हे काम काय कोणीतरी करणारच आहे. आपल्यामुळे काय ते राहतं का, मग आपण ते कामच नाही करत, असं मी आता विचार करते. आणि ते काम बघते, किचन फ्रीज उघडते, काय खायचं असेल ते खाते थोडंसं, आणि नंतर मग थोडंसं बेडरूममध्ये जाते, मग जरा आराम करते आणि परत बाहेर येते. करू का नको आता थोडंसं करते, मग थोडं थोडं करून करते, एकदाच काय करत नाही. आता सगळं झालं बरं का, काय नाही रॅक नाही घासलं मी ह्या वेळेस. 8 दिवसासाठीच तर आपण नव्हतो, ते काय प्रत्येक वेळेस घराला पण चांगली सवय लागली. आपण जर बाहेर कुठं बाहेर आलो गेलो की आधी रॅक घासावं, हे करा ते करा ते करा, एकदम जीव ओतून काम कर, नुसतं पळ पळ पळ. आता एकदम मी रिलॅक्स झाले, कारण का मी एवढी वैतागले ना, किती ते पसारा काढायचा, किती आपल्याला कुठे इकडे तिकडे जायला होतं. आणि तिकडून आलं की नुसतं आलं की आपल्या घरामध्ये आधी पसाराच काढायचा, दुसरं काही सुचतच नाही. आणि का माहिती आहे का, आपल्या घरामध्ये एवढं होणार नाही हो, धूळ येणार नाही, कारण का ना आपल्या खिडक्यांना काचा वगैरे नाही आहेत. आपलं बरंच घराचं काम राहिलेलं आहे, ते कधी होईल काय सांगता येत नाही, कारण का आपण बरीच कामं केलीत ना. आणि हे जर काय एवढं नडलेलं नाही आहे ह्या घराच्या काचांचं वगैरे, कारण का आपलं तिकडे चांगलं घर आहे, टकाटक आहे तिकडचं घर चांगलं. कुठं 17 लागी हे बसता खर्च करत असं वाटतं. हे पण नाही हे पण करायचं आहे. मागे चांगला तो करतो म्हणाला, पण तेव्हा मीच म्हटलं जाऊन दे बाबू, आपल्याला एवढं काय नडलं नाही, आपण दुसरं काम करूया. मग ते राहिलं घराचं काम, थोडं फरशी रंग आणि खिडक्यांना काच वगैरे बसवायचं, आणि बाहेर पण फरशी बसवायची इथे. आणि एक पूर्ण आपल्याला भले तार का असे ना, पूर्ण कंपाऊंड करून घेतलं ना की मग आपल्याला वाटेल की हां आता रिलॅक्स, आता आपली कामं झाली. सो मित्रांनो, चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. इथंच तेव्हा पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.